काँग्रेसकडून आता राज्यभरात स्वबळाची तयारी होते का असा सवाल विचारला जातोय, कारण 48 लोकसभा जागांसाठी इच्छुकांची नावं मागवण्यात आली आहेत। तर 2019 मध्ये अवघी एक जागा काँग्रेसने जिंकली आहे। तर 48 पैकी एक जागा जिंकलेल्या काँग्रेसचा स्वबळाचा दावा देखील बघायला मिळतोय। काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। तर इच्छुकांना नागपूर शहर काँग्रेसकडून अर्ज वाटप देखील सुरू झालंय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो देखील आपण बघूयात। मी उभे आहे शहर काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आणि आजपासून लोकसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथे अर्ज दाखल करायचा आहे आणि 6 तारखेपासून आजपासून हे सुरू झालं आहे, तर 8 तारखेपर्यंत अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे। काय क्रायटेरिया आहे, कितपर्यंत करायचे आहे, बोलण्यासाठी शहर उपाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत। आजपासून फॉर्म जे आहेत ते अर्ज दाखल करण्यास सुरू झाले, काही असा क्रायटेरिया आखून दिला आहे का? प्रदेश काँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार असा कुठलाही क्रायटेरिया नाही। ज्याला वाटते जो इच्छुक आहे तो इथून अर्ज घेऊ शकतो। अर्ज निशुल्क आहे आणि हे सगळे अर्ज 9 तारखेला प्रदेश काँग्रेसला जातील। 10 तारखेला किंवा मागे पुढे त्याचं डिसिजन होईल आणि प्रदेश काँग्रेस कमिटी यावर निर्णय घेईल। हा जो अर्ज आहे याच्यामध्ये काय काय माहिती भरायची? याच्यामध्ये पूर्ण नाव, पत्ता, त्याचं असलेलं पद आणि कोणकोणते कार्य केले हे माहिती प्रमाणपत्रासह त्यांना द्यायची आहे। असं काही आखून दिलं आहे का की इतकेच आवेदनपत्र द्यायचे आहे, इतक्याच लोकांना द्यायचे आहे? नाही, असं काहीही नाही। काल जसे हे न्यूज आपण लोकांनी दिले टी व्ही माध्यमाच्या माध्यमाने, त्या 15 ते 20 लोकांनी संपर्क केला। आज नक्कीच 15 ते 20 इच्छुकांचे अर्ज येईल अशी अपेक्षा आम्ही बाळगते। नक्कीच आजपासून जे आहे आवेदनपत्र जे आहे ते स्वीकारायला तयार झालं आहे। हे काँग्रेस कमिटीचं हे आवेदनपत्र आहे, याच्यामध्ये माहिती भरायची आहे आणि सामान्य नागरिक जो आहे तो देखील इच्छुक असेल तर तो हे आवेदनपत्र करू शकते। कोणतीही अट काँग्रेसने घातलेली नाही आहे। त्याच्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे बघावं लागेल। कल्पना कसूर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।